आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। आग विझवताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरला। अग्निशमक दलाच्या बंबाने आग आटोक्यात। रुकड़ीत प्राथमिक शाळांच्या खोलीला आग। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील पडीक खोली अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। ही आग शुक्रवार दिनांक 27 रोजी दुपारी 2 वाजता लागली होती। आग लागल्याची घटना काही ग्रामस्थांनी पाहिल्याने ही घटना लक्षात आली। सुदैवाने शाळेतील विद्यार्थी संमेलनानिमित्त बाहेर गावी गेल्याने अनर्थ टळला। आग लागल्याची घटना ग्रामपंचायत कर्मचारी यांना कळताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने इचलकरंजी नगरपालिकेचे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। आग विझवताना ग्रामपंचायत कर्मचारी गुदमरल्याने प्रशासनाची धावपळ उडाली। शाळेचे 9 वर्ग असून यापैकी 6 वर्गात शाळा भरते। अन्य 3 खोल्यांची पडझड झाल्यामुळे ही खोली अडगळीची बनली होती। या अडगळीच्या खोलीत शाळेचे खराब साहित्य, बेंच व पुस्तके असे निरुपयोगी साहित्य ठेवण्यात आले होते। खोल्यांची दरवाजेही मोडलेले असल्याने गावातील मद्यपी आणि गांजा सेवन करणारे व्यसनी लोकांचा वावर या खोल्यांच्या शाळेच्या भोवती दररोज असतो। खोल्यांना दरवाजे नसल्याने गांजा सेवन करणारे व व्यसनी युवकांचा या खोल्यांच्या मध्ये मुक्त वावर असतो। शाळेमध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेत व्यसनी युवकांच्याकडून गांजा सेवन करताना पुस्तकांना आग लागल्याने लाकडी साहित्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। घटनेची माहिती समजताच ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेली आढावा बैठक अर्ध्यावर सोडून जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती। रुकडी आणि माणगाव परिसरात गांजा सेवन करणारे युवकांची संख्या वाढली आहे। रुकडी माणगाव रस्ता शिवाय शाळेच्या पटांगणावर युवकांचा वावर असतो। नशेत असल्याने अनेक ठिकाणी वाद आणि मारामारी दररोज घडत आहेत। गांजा, गावठी दारू, विदेशी देशी दारू हे युवकांना जाग्यावर पोहोच होत असल्याने व्यसनाधीन युवकांची संख्या वाढत आहे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।